नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चे पेपर ॲनालिसिस घेणार आहोत. 2023चे मेन्सचे पेपर हे 20, 21 आणि 22 जानेवारी 2024ला झालेले होते. तर या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर मागेच आता या पेपरची फायनल आन्सर की पण येऊन गेलेली आहे आणि भरपूर मुलांची अशी मागणी होती की सर तुम्ही यावर ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवा. आणि एकंदरीत आता प्रीचे जे पेपर आहे 2024चे ते पुढे गेलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण आता या पेपरची ॲनालिसिसची सिरीज घेऊन आलेलो आहोत आणि नक्कीच तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून तुमच्या मेन्सच्या स्टडीमध्ये तुम्हाला मदत होणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. आजचा जो टॉपिक होता तो आहे आपला GS1 आणि GS1मध्ये आपण आज हिस्ट्री कवर करणार आहोत. हिस्ट्रीचे जे आधीचे 60 क्वेश्चन आहेत तर ते आपण बघणार आहोत. आजचा जो सेट आहे तो A सेट आहे आणि 21 जानेवारी 2024ला हा पेपर झालेला होता. तर बघा, तुम्हाला हे बेसिक माहिती तर असणारच आहे की 150 प्रश्न असतात, 150 गुण असतात आणि 2 तासाचा तुम्हाला वेळ भेटलेला असतो. तर पहिला प्रश्न आपण बघूयात. जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो तुमच्यासमोर दिसतोय. तर पहिला प्रश्न वाचूयात. आधुनिक काळातील कोणते पहिले नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843मध्ये सादर केले होते? ऑप्शन आहे शारदा, सीता स्वयंवर, नीतिदर्शक, माधवराव पेशवा. तर याचं उत्तर यस, ऑब्व्हियसली खूप जणांना माहिती असेल. याचं उत्तर असणार आहे सीता स्वयंवर. ठीक आहे. आता या क्वेश्चनचा सोर्स तुम्हाला कुठे सापडतो? तर या क्वेश्चनचा सोर्स तुम्हाला सापडणार आहे समाधान महाजन सरांचं जे बुक आहे महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. जो शेवटचा चॅप्टर आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, यामध्ये भरपूर टॉपिक आहेत, सब टॉपिक आहेत, जसं की चित्रपट, नाटक, संगीत, लोककला. तर या अनुषंगाने आयोग हा प्रश्न विचारत असतो. तर त्यातला बघा, हा आपण फोटो काढून दाखवतोय तुम्हाला की 1843 साली विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या पौराणिक नाटकांचा खेळ करून दाखवला व सीता स्वयंवर हे काय होते? आधुनिक काळातील पहिले नाटक होते. ठीक आहे. तशीची तशी लाईन आहे आणि इथं आपल्याला तेच विचारलेलं आहे, आधुनिक काळातील कोणते पहिले नाटक होते? ठीक आहे. याचं उत्तर काय असणार आहे? सीता स्वयंवर. तुम्हाला सोर्स पण भेटला आहे आणि आपण प्रश्नाचं उत्तरही सांगितले. चला पुढे जाऊयात आपण. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो जोड्या लाभाचा आहे. इकडे आपल्याला काही क्रांतिकारक दिलेले आहेत आणि बाजूला त्यांनी जे काही क्रांतिकारक चळवळी केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघूयात आपण याचं उत्तर काय असणार. खुदीराम बोस, सचिंद्रनाथ सेन, बरिंद्र कुमार घोष आणि रामप्रसाद बिस्मिल. तर या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जी काही क्रांतिकारक चळवळी आहेत तर त्या सगळ्या क्रांतिकारक चळवळी तुम्हाला माहिती हव्या, त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती हवी. तर त्याबद्दल आता आपण थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ आणि मग या प्रश्नावर आपण येऊयात. तर सर्वप्रथम जर आपण बघितलं क्रांतिकारक चळवळी यांचे काही टाईप्स पडलेले आहेत, म्हणजे आपण त्यांचे प्रकार पाडतो प्रदेशानुसार. बघा, क्रांतिकारी चळवळी यामध्ये जी काही फर्स्ट आपण क्षेत्र पाडलेलं आहे ते आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामधल्या सगळ्या क्रांतिकारक चळवळी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ते काय असणार आहे? चाफेकर क्लब बद्दल तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती असायला हवी. त्यानंतर अभिनव भारत, त्यानंतर नाशिकचा जो खटला होता, नाशिक खटला म्हणून ओळखला जातो, जो होता की जॅक्सन यांचा, न्यायाधीश जॅक्सन यांचा जो खून केलेला होता अनंत कान्हेरे यांनी, तर तो एक खटला आपल्याला माहिती हवा. त्यानंतर जे महाराष्ट्रातले गुप्त संघटना आहेत, गुप्त संघटना आणि त्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. पुढं हा क्वेश्चन येणारच आहे, त्यावेळेस आपण याचं डिस्कशन करू. त्यामध्ये मग बीड होतं, यवतमाळ होतं, बेळगाव होतं, अमरावती होतं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं त्याबद्दलचे प्रश्न आपल्याला प्रीमध्ये पण विचारले जातात आणि मेन्समध्ये पण विचारले जातात. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या क्षेत्राशी निगडीत जे काही क्रांतिकारी चळवळी आहेत तर त्या तुम्हाला बघणं गरजेचं असतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जो भाग पडतो तो आहे बंगाल. बंगालमध्ये जे झालेल्या क्रांतिकारी चळवळी आहेत त्यामधली सर्वात महत्त्वाची आहे अनुशीलन समिती. अनुशीलन समिती. त्यानंतर त्याच्यामध्ये एक खटला येतो जो की महत्त्वाचा आहे आपल्याला, माणिक तोळा खटला.
ठीक आहे, माणिक तोळा खटला, यालाच आपण अलीपूर खटला पण म्हणतो. माणिक तोळा खटल्यामध्ये काय झालं होतं की माणिक तोळ्याला बॉम्ब कारखाना सापडलेला होता. या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचा कारखाना होता. तर या खटल्यामध्ये जर आपण बघितलं तर दोषी कोण ठरलेलं होतं, तर अरविंद घोष आणि बरिंद्र कुमार घोष. दोन्ही जे काही व्यक्ती आहेत तर त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अरविंद घोष आणि बरिंद्र कुमार घोष, जे की अमृत बाजार पत्रिकेचे संपादक होते, ते बरिंद्र कुमार घोष. बरिंद्र कुमार घोष या दोन व्यक्ती तुम्हाला माणिक तोळा खटल्याशी संबंधित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण बघतो याच्यामध्येच मुझफ्फरपूरची हत्या. आता ही घटना काय होती, तर यामध्ये जर बघितलं आपण तर दोन व्यक्ती याच्यामध्ये समाविष्ट होते. एक आहे प्रफुल्ल चाकी आणि दुसरे होते खुदीराम बोस. तर यांनी काय केलं होतं की मुझफ्फरपूरचा जो न्यायाधीश होता त्याचं नाव होतं किंग्सफोर्ड. या अधिकाऱ्यावर काय केलं होतं, बॉम्ब फेकला होता. पण तो जखमी न होता त्यावेळेस त्या 2 इंग्रज महिला होत्या त्या इथे ठार झालेल्या होत्या. 2 इंग्रज महिला, त्यांची इथे हत्या झाली होती. तर त्यामुळे प्रफुल्ल चाकी, खुदीराम बोस हे कशाशी संबंधित आहे, मुझफ्फरपूरची हत्या. आणि यामध्ये जो इंग्रज अधिकारी होता तो कोण होता, किंग्सफोर्ड होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी घटना आहे ती काय म्हणून ओळखली जाते, मुझफ्फरपूरची हत्या. तर बघा, बंगालमध्ये आपण काय काय बघितलं, अनुशीलन समिती, माणिक तोळाचा खटला आणि मुझफ्फरपूरची हत्या. आता जो तिसरा पार्ट आहे आपला, त्यामध्ये येतं आपला पंजाब या क्षेत्रामध्ये घडलेल्या क्रांतिकारी चळवळी. तर पंजाबमध्ये आपण जर बघितलं तर तिथे लाहोर कट झालेला होता. लाहोर कट 1913 मध्ये. आणि त्यामध्ये जे समाविष्ट होते ते होते रासबिहारी बोस. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पंजाबमध्येच नौजवान सभा स्थापन झालेली होती. नौजवान सभा 1926 मध्ये. ती कोणी स्थापन केली होती, भगतसिंग यांनी, शहीद भगतसिंग यांनी ही सभा स्थापन केलेली होती, नौजवान सभा. त्यानंतर जर आपण बघितलं, हिंदुस्थान रिपब्लिक आर्मी याची जी स्थापना झाली होती ती ऑक्टोबर 1924 मध्ये झाली होती. आणि ती कुठे झाली होती, कानपूर येथे. ही घटना तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर बघितलं आपण तर कानपूरचं अधिवेशन वगैरे याच्या संबंधात होतं. त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी याची स्थापना झाली होती 1928 मध्ये, 4 वर्षानंतर. ही कुठे झाली होती, दिल्लीला झाली होती. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये जर आपण बघितलं तर काकुरी कट सगळ्यात महत्त्वाचा आहे. काकुरी कट. तर या काकुरी कट कधी झाला होता, 1925ला झाला होता. म्हणजेच HRAची स्थापना झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये काकुरी कट हा झालेला होता. यामध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट होते तर ते आपल्याला महत्त्वाचे. त्यामध्ये होते बघा, रामप्रसाद बिस्मिल, त्यानंतर राजेंद्रनाथ लाहिरी आणि सगळ्यात महत्त्वाचे आहेत अशफाकुल्ला खान. हे का महत्त्वाचे आहेत, कारण की हे होते पहिले फासावर जाणारे मुस्लिम क्रांतिकारक. पहिले मुस्लिम क्रांतिकारक जे फासावर गेलेले होते, अशफाकुल्ला खान, जे की कोणत्या कटाशी संबंधित आहे, काकुरी कटाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त वगैरे जे काही क्रांतिकारक होते तर ते कशाच्या संबंधात होते, त्यांची एक घटना आहे कायदे मंडळावर बॉम्ब फेक. केंद्रीय कायदे मंडळावर जे काही बॉम्ब फेक झालेली होती 1929 मध्ये. ठीक आहे. तर त्यावेळेस ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल इथे मांडले गेलेले होते आणि त्या बिलाच्या विरोधात
भगतसिंग आणि त्याचबरोबरीने बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं होतं, तिथे कायदे मंडळावर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचबरोबर जो सॉन्डर्सची हत्या या कारणासाठी पण भगतसिंग यांना पकडण्यात आलं होतं. आणि मग त्यानंतर 23 मार्च 1931 रोजी त्यांना काय करण्यात आली होती, फाशी देण्यात आली होती. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे पंजाबच्या रिलेटेड बघितलं. त्यानंतर एक चौथा एरिया जो होता, म्हणजे चौथं जी आपण टाईप्स पाडलेलं आहेत क्रांतिकारक चळवळीमध्ये, ते आहेत आपले साम्यवादी डावी चळवळ. ठीक आहे, साम्यवादी डावी चळवळीमध्ये आपण जर बघितलं, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, CPIची स्थापना. ठीक आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1925 मध्ये. आणि हे स्थापन झाल्याच्या नंतर जर आपण बघितलं, त्याच्यापूर्वी एक कानपूर खटला झाला होता, कानपूर कट आपण त्याला म्हणू, जो झाला होता 1924 मध्ये. आणि या कानपूर कटाच्या नंतरच CPIची स्थापना झालेली होती. तर कानपूर कटामध्ये कोण कोण समाविष्ट होते बघा, आपण बघूयात. श्रीपाद अमृत डांगे हे कानपूर कटाशी संबंधित आहे. त्यानंतर नलिनी गुप्ता आणि शौकत उस्मानी. हे व्यक्ती हे कानपूर कटाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आपण हे बघण्याचा, एवढं मोठे डिटेल माहिती घेण्याचा आपला हेतू काय होता ते आपण बघूयात. तर बघा, आता या एका क्वेश्चनवरून तुमचं क्रांतिकारक चळवळी ज्या आहेत तर त्या तुमच्या बऱ्यापैकी कवर झालेल्या आहेत. याच्यामधला फक्त एक पार्ट जो राहिलेला आहे तो आहे विदेशात घडलेल्या क्रांतिकारी चळवळी. तर तो तुम्ही होमवर्क म्हणून बघू शकता. पण बऱ्यापैकी आपण हा पार्ट आता कवर केलेला आहे. याच्यामध्ये आपण परत एकदा रिवाईज करू. महाराष्ट्रामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या चाफेकर क्लब, अभिनव भारत, नाशिक खटला आणि गुप्त संघटना ज्या आपण पुढे बघणार आहोत. बंगालमध्ये अनुशीलन समिती, माणिकतोळा खटला, मुझफ्फरपूरची हत्या, त्यामध्ये कोणकोणते व्यक्ती समाविष्ट होते याच्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. तर बघा, इथं तुम्हाला कळत असेल की माणिकतोळा खटला म्हणलं तर अरविंद घोष, बरिंद्र कुमार घोष. मुझफ्फरपूरची हत्या बघितली तर आपण बघतोय प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस. त्यानंतर पंजाबमध्ये आपण आलो तर पंजाबमध्ये नौजवान सभा कोणी स्थापन केली होती, भगतसिंग यांनी. त्यानंतर इथं बघितलं काकुरी गटामध्ये कोण समाविष्ट होते, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, अशफाकुल्ला खान, जे की पहिले मुस्लिम होते फासावर जाणारे. त्यानंतर आपण बघितलं कायदे मंडळावर जे बॉम्ब फेकला होता तो 1929 मध्ये फोडलेला होता भगतसिंग यांनी. आणि त्यांना त्याच्यानंतर 23 मार्च 1931ला त्यांना फाशी झाली होती. ही डेट पण आपल्याला महत्त्वाची, 23 मार्च 1931. त्यानंतरच्या आपण भाग बघितला होता साम्यवादी डावी चळवळ. तर साम्यवादी डावी चळवळीमध्ये कानपूरचा कट झाला होता 1924 मध्ये, ज्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, नलिनी गुप्ता आणि शौकत उस्मानी समाविष्ट होते. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग CPIची 1925 मध्ये स्थापना झालेली. आता इतक्या इन्फॉर्मेशनवर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. चला बघूयात, आपण आता प्रश्नाकडे येऊयात. खुदीराम बोस, त्यानंतर इथे आहे बरिंद्र कुमार घोष आणि इथं आहे रामप्रसाद बिस्मिल. ठीक आहे, आता आपण जी एवढी माहिती घेतली त्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकतो. तर खुदीराम बोस आपण बघा कुठे बघितले होते, मुझफ्फरपूरची हत्या. याच्यामध्ये कोणाची हत्या, कोणावर बॉम्ब टाकण्यात आला होता, किंग्सफोर्डवर. ठीक आहे, बघा इथं 4 नंबरचा ऑप्शन दिसते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे 1 नंबरचा आहे 4 नंबर. त्यानंतर आपण बघितलं बरिंद्र कुमार घोष. तर बरिंद्र कुमार घोष जर आपण बघितले तर आपण ते कुठे बघितले होते, बघा इथे दिसते तुम्हाला बरिंद्र कुमार घोष. ते कोणत्या खटल्याशी संबंधित आहे, माणिकतोळा. ठीक आहे, तर बघा सीचं उत्तर काय असणार आहे 5 नंबर. आता कायदे मंडळात बॉम्ब फेकणं, कायदे मंडळात बॉम्ब फेकणं, पण याच्यामध्ये भगतसिंग वगैरे यांचं नाव नाही आहे, त्याच्यामुळे हा नसणार आहे. त्यानंतर काकुरी कटामध्ये आपण कोणाला बघितलं होतं बघा, रामप्रसाद बिस्मिल. दिसतंय तुम्हाला इथे. तर म्हणजे रामप्रसाद बिस्मिल हे कुठं असणार आहे, काकुरी कटामध्ये समाविष्ट असणार आहे. ठीक आहे, आता इतकी इन्फॉर्मेशनवर तुमचं उत्तर हे निघतं आहे. आता इथे आयोगाने एक गोंधळ घातलेला आहे, तो आपण बघूयात काय आहे. तर इथं आपल्याला हवं होतं, तर बघा मित्रांनो इथे काय केलेलं आहे, प्रॉब्लेम काय झालेला आहे तो बघूयात आपण. तर आयोगाने इथे जो B नंबरचा ऑप्शन आहे सचेंद्रनाथ सेन, अशा पद्धतीने इथे ऑप्शन दिलेला आहे.
आणि त्याचं उत्तर जर आपण बघितलं तर फायनल आन्सर कीनुसार त्यांनी असं म्हणलेलं आहे की ते इंडियन रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित होते. म्हणजे बीचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे 3 नंबर फायनल आन्सर कीनुसार. पण आपण जर बघितलं तर सचिंद्रनाथ सन्याल हे इथं असायला हवं होतं, पण इथे सचिंद्रनाथ सन्याल नसून इथे काय दिलेलं आहे आयोगाने, सचिंद्रनाथ सेन. आणि सचिंद्रनाथ सेन कोण होते, हे प्ले रायटर होते आणि ते एका कला क्षेत्रातले होते. पण आपण जर बघितलं सचिंद्रनाथ सन्याल इथे असायला हवं होतं. म्हणजे बी नंबरचं जे ऑप्शन आहे तिथं आपल्याला सचिंद्रनाथ सन्याल असं ऑप्शन असायला हवं होतं, पण आयोगाने ते दिलं नाही. आणि फायनल आन्सर कीनुसार आयोगाने उत्तर दिलेलं आहे याचं. तर आपण बघितलं तर 1चं 4 आणि 4 नंबरचं उत्तर बघा आयोगाने इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि तिथे अजून एक जो चेंजेस पाहिजे होता, जो काय आहे इंडियन रिपब्लिक असोसिएशन नसून इथे असं हवं होतं हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, अशा पद्धतीने ते असायला हवं होतं. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, HRA असं म्हणतो. आणि HRA पण आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. HRAची स्थापना कधी झालेली आहे, 1924 आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीची स्थापना कधी झालेली आहे, 1928, 4 वर्षानंतर. ठीक आहे. तर आपण हे एवढं मोठं डिस्कशन घेण्याचं कारण काय होतं की तुम्हाला कशा पद्धतीने ॲनालिसिस करायला हवं हे तुम्हाला याची आयडिया यावी, यासाठी आपण हे एवढं मोठं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. आता पुढच्या जे काही प्रश्न असणार आहेत, जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची जास्त गरज नाही पडणार आहे. आणि जसं आपण आता इथे सोर्सेस तुम्हाला दाखवलेला आहे तो फोटो वगैरे काढून, तर त्या पद्धतीची पण आपल्याला गरज पडणार नाही. आता याच्या पुढे आपण थोडं फास्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि मग तुम्हाला कसं ॲनालिसिस करायचं याची आयडिया तुम्हाला आता बऱ्यापैकी आलेली असणार आहे. त्याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे 4 नंबर. ठीक आहे. चला 2 क्वेश्चन झाले आपले आतापर्यंत आणि याच्यावर आपण मॅक्झिमम वेळ हा याच्यामध्ये युटिलाइज केलेला आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की जर आपण एक टॉपिक चांगल्या प्रकारे केलेला असेल तर त्याच्यावर 100% तुमचे प्रश्न हे अटेम्प्ट होत असतात. 4था नंबरचा आपण प्रश्न बघतोय, कोणत्या प्रदेशात काठ आणि गोफ नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत. तर याचंही उत्तर तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. तर हा जो प्रकार होता तो कोकण या एरियामध्ये होता. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. इंडियन पॅट्रियटिक असोसिएशन 1888 या संघटनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी येतो, अशा पद्धतीचा आपला प्रश्न आहे. ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, सर सय्यद अहमद खान आणि मोहम्मद इक्बाल. त्याचं उत्तर असणार आहे आपल्याला सर सय्यद अहमद खान हे त्याचं उत्तर असणार आहे. तर बघूयात आपण सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती जर आपल्याला घ्यायची असेल तर या असोसिएशनबरोबरच त्यांनी अजून एक असोसिएशनचं स्थापना केलेली होती. त्याचं नाव आहे बघा मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन. आणि या असोसिएशनची स्थापना कधी झालेली होती, 1893. याचं उद्दिष्ट काय होतं की ब्रिटिश शासनाला पाठिंबा देणे, राजकीय प्रचार होऊ न देणे आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी जर बघितलं तर ही संस्था होती काँग्रेसला विरोध करण्यासाठी, काँग्रेस विरोधी. ठीक आहे. म्हणजे सर सय्यद अहमद खान याबद्दल जर आपल्याला प्रश्न आले तर आपल्याला या मोहमेडन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन, इंडियन पॅट्रियटिक असोसिएशन या 2 गोष्टी आपल्याला आपल्या नोट्समध्ये आपण नोट डाऊन करणं हे गरजेचं असणार आहे, कारण की सर सय्यद अहमद खान यांच्यावर प्रश्न हे प्रीमध्ये पण विचारले जातात. तर त्यामुळे हे फार महत्त्वाची व्यक्ती आहे. पुढे आपण जाऊयात. इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानांना गैरकारभाराच्या निमित्त पुढे करून खालसा केले होतं. ठीक आहे. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पण माहिती असणार आहे की डलहौसीने जे काही खालसा केलेले राज्य होते तर ते कोणकोणत्या कारणासाठी खालसा केलेले होते. तर त्याचे 3 प्रकार होते. एक तर तो खालसा करण्याची पद्धत होती की एक तर तुम्ही दत्तक, वारसा नामंजूर या तत्वानुसार तुम्ही ते राज्य खालसा करू शकतात, किंवा मग गैरकारभाराच्या कारणास्तव आणि अजून एक तिसरं एक कारण होतं. तर अशा पद्धतीने तर इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, गैरकारभाराच्या निमित्ताने कोणता जो काही राज्य आहे ते डलहौसीने खालसा केलेलं होतं.
तर याचं उत्तर असणार आहे अयोध्या. यालाच आपण अवध असं सुद्धा म्हणतो, अवध. जर आपण सातारा बघितलं तर सातारा कधी खालसा केलेलं होतं? 1848मध्ये. हे दत्तक वारसा नामंजूर याच्या अनुषंगाने केलं होतं. नागपूर जर आपण बघितलं तर 1854मध्ये हे पण दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार केलं होतं. आणि झाशी जर आपण बघितलं तर झाशीची राणी आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावामध्ये काय झालेलं होतं, तर त्यानुसार 1853मध्ये हे खालसा करण्यात आलं होतं. त्याचं पण रिझन काय होतं? दत्तक वारसा नामंजूर. म्हणजे पहिले 3 तर याच्यामध्ये येणार नाही. उरलं काय आपलं अवध. आणि अवधमध्ये हे गैरकारभाराच्या निमित्ताने हे राज्य काय केलेलं होतं? डलहौसीने खालसा केलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त ड. ठीक आहे. 6 नंबरचं उत्तर आहे आपलं 4 नंबर. पुढे जाऊयात आपण. संपादक आणि वर्तमानपत्राची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आता हा पण प्रश्न सोपा आहे, कारण की महाजन सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे हे सगळी लिस्ट. आता ही लिस्ट कशा पद्धतीने पाठ करायची हे तुमच्या स्किल्सवर डिपेंड आहे. तर बघूयात आपण. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, यस, त्यांचं जर वर्तमानपत्र बघितलं तर ते बंगाली आहे. देवेंद्रनाथ टागोर यांचं इंडियन मिरर आहे. त्याचबरोबरीने आपण बघितलं केशवचंद्र सेन यांचं सुलभ समाचार आहे. त्याच्याची चुकीची जोडी काय असणार आहे आपली? 2 नंबर. द्वारकानाथ विद्याभूषण यांचं बंगदर्शन. तर बंगदर्शन आपल्याला माहिती पाहिजे की बंगदर्शन हे कोणाचं होतं? तर ते होतं बघा बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं होतं. बंकिमचंद्र चॅटर्जी. आणि बंकिमचंद्र चॅटर्जी त्यांचं अजून एक पुस्तक होतं, त्याचं नाव आहे आनंद मठ. तर हे पुढच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला येणारच आहे. तर म्हणजे या पेपरमध्ये आयोगाने बंकिमचंद्र चॅटर्जी यांना थोडं फोकस केलेलं दिसतंय. तर बंगदर्शन आणि आनंद मठ ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या संदर्भात. पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात आपण. तर इथे आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे. आणि हा पार्ट जो आहे तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या संदर्भात आहे. आणि त्यातल्या त्यात तो सब टॉपिक कोणता असणार याच्यामध्ये? चित्रपट. तर महाराष्ट्रातले जे चित्रपटाची निर्मिती आहे त्याच्याबद्दलचे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्याच्याबद्दलचा हा प्रश्न विचारलेला आहे. आता याचा सोर्स कुठं सापडतो तुम्हाला? त्याचा सोर्स तुम्हाला सापडणार आहे 10वीचं स्टेट बोर्ड आहे. स्टेट बोर्ड कोणतं? इतिहासाचं. ठीक आहे. म्हणजे इतिहास आणि राज्यशास्त्र नावाचं जे पुस्तक आहे 10वीचं स्टेट बोर्डचं, त्यामध्ये तुम्हाला हा सोर्स सापडतो. आणि आयोगाने हा प्रश्न एकाच पेजवरून ही जी काही जोड्या लावा आहे तो फॉर्म केलेला दिसतो आहे आपल्याला. तर आपण त्याचा सोर्स आधी बघू आणि मग आपण उत्तरापर्यंत येऊयात. 1913मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र. ठीक आहे. हा एक पॉईंट भेटला आपल्याला. पुढं आपण जर गेलो तर बघा आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीचा रस दाखवला. त्यांचे मावस बंधू होते बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी काय केलं? 1918मध्ये सैरंध्री नावाचा चित्रपट काढला. पुढे आपण गेलो तर बघा इथे दिसते तुम्हाला बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकर. ठीक आहे. भालजी पेंढारकरांचं कोणतं पिक्चर आहे? बाजीराव मस्तानी. ठीक आहे. पुढे आपण गेलो तर इथे कळते आपल्याला प्रभाकर पेंढारकर यांचा कोणता चित्रपट आहे? बाल शिवाजी चित्रपट. ठीक आहे. आपल्याला इथे चारी कीवर्ड आपल्याला भेटलेले आहेत. दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र, त्यानंतर बाबूराव पेंटर यांचा सैरंध्री चित्रपट जो की 1918ला प्रदर्शित झाला होता. आणि त्यानंतर आपण बघतोय बाजीराव मस्तानी, भालजी पेंढारकर, आणि इथे दिसते आपल्याला प्रभाकर पेंढारकर ज्यांचा चित्रपट होता बाल शिवाजी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण या सोर्समधून बघितलं तर एकाच पेजवरचे हे सगळे सोर्स आहेत 10वीच्या पुस्तकातले. आणि आपण आपल्या प्रश्नावर आता येऊयात. तर बघा आता इथेच बघितल्यामुळे आपल्याला लगेच क्लिअर झालं असेल की काय आपलं उत्तर असणार आहे. तर बघा दादासाहेब फाळके सगळ्यांना माहिती असणार आहे की राजा हरिश्चंद्र. ठीक आहे. 1 नंबरचं 3 जर बघितलं आपण तर 3 ठिकाणी ते ऑप्शन दिलेले आहेत. बाबूराव पेंटर जर आपण बघितलं तर ते असणारे सैरंध्री चित्रपट. भालजी पेंढारकरांचं बघितलं तर तो असणारे बाजीराव मस्तानी. आणि प्रभाकर पेंढारकर बाल शिवाजी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एका सोर्सवरून हे उत्तर काढण्याचा प्रयत्न केला. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. ठीक आहे. तर बघा म्हणजे तुम्हाला सोर्सेस किती इम्पॉर्टंट आहे याची तुम्हाला आयडिया आलेली असेल की सोर्सेस जर तुमचे पॉवरफुल असतील, चांगले असतील, तर तुम्हाला लगेच प्रश्न सॉल्व्ह होतात. 8 नंबरचा क्वेश्चन झाला आहे आपला. आता आपण 9 नंबरच्या प्रश्नावर येतो आहे. तर हा प्रश्न भरपूर वेळा आयोगाने प्रीला पण विचारलेला आहे. 1890 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर सरळ असणार आहे
महादेव गोविंद रानडे, ठीक आहे, यांनी या औद्योगिक परिषदेची 1890मध्ये स्थापना केलेली होती. ठीक आहे. आपण जर गोखले यांचं बघितलं तर गोखले यांचा कार्यकाल हा थोडा म्हणजे ज्यांचं जे कामकाज आहे ते थोडं नंतरचं सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे हे नसणारे रमेशचंद्र दत्त पण नसणारे आणि दादाभाई नौरोजी पण नसणारे. चला पुढं जाऊयात आपण. आता पुढचा जो प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायी गटातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वर्तमानपत्राचा आपल्याला काय करायचं आहे, अचूक गट ओळखायचा आहे. म्हणजे आपला टॉपिक काय असणार आहे, हा वर्तमानपत्रे. तर बघूयात ब्राह्मणी वर्तमानपत्रे आणि ब्राह्मणेतर. तर ब्राह्मणेतर वर्तमानपत्रामध्ये जर आपण बघितलं तर ते कोणकोणते आहेत ते बघूयात. पहिले दिनमित्र जर बघितलं तर ते ब्राह्मणीमध्ये आहेच, दिनमित्र. ठीक आहे, इथे पण बघितलं तर दिनमित्र येते आणि दिनमित्र येते. ठीक आहे, ते हा तर आपला डाऊट निघाला की दिनमित्र हे जे वर्तमानपत्र आहे ते ब्राह्मणेतर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर विजयी मराठा, तर विजयी मराठा पण हे ब्राह्मणेतर येते. इथे विजयी मराठा नाही बघा, तर हे ऑप्शन गेलं. इथे आपल्याला विजय मराठा दिसते, इथं आपल्याला विजय मराठा दिसते. ठीक आहे, म्हणजे सध्या आपला 2 नंबरचा ऑप्शन गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती असेल की लोकमान्य जे वर्तमानपत्र होतं तर ते जर बघितलं तर ते ब्राह्मणेतर नव्हतं. आणि इथं जर बघितलं आपण तर ब्राह्मणेतरमध्ये हे लोकमान्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन गेलं. इथं पण लोकमान्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन गेलं. आणि ठीक आहे, अशा पद्धतीने आपला 1 नंबर गेला आहे, 2 नंबर गेले आणि 4 नंबरचं ऑप्शन गेलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे इथं 3 नंबर. ठीक आहे, म्हणजे 3 नंबरचं उत्तर आपण कशावरून दिलं आहे, दिनमित्र विजयी मराठा आणि लोकमान्य या 3 वर्तमानपत्रांवरून आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता माझा तुम्हाला प्रश्न असा असणार आहे की दिनमित्र, विजयी मराठा आणि लोकमान्य याचे संपादक कोण होते, तुम्ही ते कॉमेंट सेक्शनमध्ये टाका आणि मी ते नंतर चेक करेल की कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे. तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. तर आपलं उत्तर इथे असणार आहे 3 नंबर. आता आपण बघूयात ब्राह्मणी वर्तमानपत्रे कोणकोणती होती. लोकशाही, लोकसंग्रह, केसरी, लोकमान्य. केसरी तुम्हाला माहिती आहे की यांचं होतं लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य आणि राजकारण हे जर बघितलं तर हे ब्राह्मणी वर्तमानपत्रे होते. आणि ब्राह्मणेतरमध्ये आपण बघितलं तर जागरूक, विजय मराठा, संजीवन, दिनमित्र आणि जागृती. ठीक आहे, अशा पद्धतीने ही तुमची एक इन्फॉर्मेशन झालेली आहे, ती तुम्ही तुमच्या नोट्समध्ये कलेक्ट करायला पाहिजे. पुढच्या प्रश्नावर आपण जाऊयात. पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांची किफायतशीर वकिली ही सोडून दिलेली होती. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर वकिली कोणी सोडून दिलेली होती तर बघितलं आपण, तर याचं उत्तर बघूयात आपण. तर चित्तरंजन दास, नंतर जयकर, सैफुद्दीन किचलू आणि वल्लभभाई पटेल. तर या सगळ्यांनी असहकार चळवळीच्या वेळेस आपली काय केली होती, वकिली सोडून दिलेली होती. A, B, C आणि D हे याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. पुढील वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक. ठीक आहे, परत एकदा प्रश्न हा वर्तमानपत्रांवर आलेला आहे. तर यापैकी जर 2 वर्तमानपत्र आपण बघितले तर ते तुम्ही बऱ्यापैकी पाठ केलेले असतात. त्यातलं एक आहे काळ आणि एक आहे गुराखी. ठीक आहे, तर गुराखीचं जर बघितलं आपण तर L.N. जोशी हे त्याचे संपादक होते. आणि काळचं जर बघितलं आपण तर शिवराम महादेव परांजपे. या 2 ऑप्शनवरून आपण बघूयात उत्तरापर्यंत आपण पोहोचतो का. बचं 1 पाहिजे आणि डचं 4 पाहिजे. ठीक आहे, तर ठीक आहे 4 नंबर आपण उत्तरावर पोहोचलो. म्हणजे या 4 वर्तमानपत्रापैकी 2 वर्तमानपत्र तुम्हाला नक्कीच माहिती पाहिजे, तर त्याच्यावरून तुम्ही उत्तर काढू शकतात. आणि आयोग हा काय करत असतो, अशाच पद्धतीने ऑप्शन सेट करत असतो. बाकीचे पण आपण बघून घेऊयात. मुंबई वैभव जर बघितलं तर KP मेहेंदळे हे त्याचे संपादक होते. आणि देशसेवक जर बघितलं आपण तर AB कोलटकर हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात आपण. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स हे जे पुस्तक आहे हे कोणी प्रकाशित केलेलं होतं, त्याचं उत्तर असणार आहे जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, एवढं काय डिटेलमध्ये घेण्याची गरज नाही आहे, 1 लाइनर क्वेश्चन आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिली आहेत. इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी 1905मध्ये इंग्लंडला गेले होते. काँग्रेसच्या ब्रिटिश कमिटीने त्यांच्या 7 आठवड्यांच्या वास्तव्यास त्यांच्या भाषणासाठी 45 सभांचे आयोजन केले होते. कोणी, काँग्रेसच्या
ब्रिटिश कमिटीने. या महान तरुणाला बनारसच्या काँग्रेस अधिवेशनाच्या पदासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. तर बघा शेवटचं जे काही सेंटेन्स आहे त्याच्यावरून आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे 1905चं जे अधिवेशन होतं, 1905चं इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे अधिवेशन होतं ते झालं होतं बनारसला. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले त्याचे काय होते? अध्यक्ष होते. ठीक आहे, लगेच आपल्याला उत्तर भेटून गेलं. याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक हे अध्यक्ष राहिलेले नाही आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे. सुभाषचंद्र बोस हे काय बनारसच्या कोणत्याच अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले नाही आहेत. आणि मोहनदास करमचंद गांधी जर आपण बघितले, महात्मा गांधी, ते बेळगाव अधिवेशनाचे एकमेव बेळगाव अधिवेशनाचे ते कोण होते? अध्यक्ष होते. म्हणजे 3 नंबरचं जे काही सेंटेन्स होतं ते मोस्ट इम्पॉर्टंट होतं आपल्याला या प्रश्नासाठी. पुढे जाऊयात. परत जोड्या लावावर प्रश्न आलेला आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर जे काही चित्रपट निर्मिती संस्था होत्या त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर बघूयात आपण कशा पद्धतीचे उत्तर असणार आहे. याचं पण तुम्हाला सोर्स हा भेटतो आहे समाधान महाजन सरांचं पुस्तक. ठीक आहे, तसं आहे त्याच्यामध्ये दिलेलं. कोणताच पाठ असा नाही जो मिसिंग आहे. तुम्ही तिथं जाऊन ते चेकआउट करू शकतात. इथे मी तो फोटो टाकलेला नाही आहे. आपण डायरेक्टली आपल्या उत्तरावर येऊयात. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर त्यातलं जे काही पॉप्युलर जे होते ते होते नाट्यनिकेतन आणि ललित कलादर्श. तर ललित कलादर्श जर बघितलं तर केशवराव भोसले यांचं होतं. त्यानंतर नाट्यनिकेतन जर आपण बघितलं तर ते होते मोतीराम गजानन रांगणेकर. ठीक आहे, सी नंबरचं उत्तर असणार आहे 2. विदर्भ साहित्य संघ जर बघितलं तर नाना जोग यांचं होतं. आणि मुंबई मराठा साहित्य संघ जर बघितलं तर अमृत भालेराव यांचं होतं. आता आपण जर थोडी एक्स्ट्रा माहिती घेतली तर ललित कलादर्श जर आपण बघितलं तर 1908मध्ये ही संस्था स्थापन झाली होती. कोणी केली होती ती संस्था स्थापन? तर बघा बापूराव आधी केली होती ती केशवराव भोसले यांनी. मग त्यानंतरच्या काळामध्ये बापूराव पेंढारकर यांनी ही संस्था सांभाळली आणि त्यानंतर भालचंद्र पेंढारकर यांनी ती चालू ठेवली. ठीक आहे, हे 2 नावं पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याबरोबरीनं जर आपण बघितलं नाट्यनिकेतनचीच आपण स्थापना बघितली तर 1941मध्ये रांगणेकरांची होती. आणि रांगणेकर यांनी काय केलं होतं त्या काळामध्ये आशीर्वाद नावाचं पहिला नाटक त्यांनी प्रकाशित केलेलं होतं 1941मध्ये. पहिले नाटक. ठीक आहे, तर हे काय जे सगळं जोड्या लावा आहे ते कशाच्या संदर्भात आहे? नाटक संस्थेच्या संदर्भात आहे. ठीक आहे, ललित कलादर्श, नाट्यनिकेतन, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ. हे 4चे ऑप्शन तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे याचा चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि जे काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींवर तुम्ही जास्त लक्ष ठेवा, कारण की व्यक्ती विशेषवर जास्त प्रश्न असतात. तर याचं उत्तर आपल्याला असणार आहे 1 नंबर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी शेती सुधारणेला पूरक अशा कोणत्या सुधारणा या लॉर्ड कर्झनच्या काळात झालेल्या होत्या? तर ऑप्शन बघूयात. शेतकी आणि कृषी संशोधन संस्थेची स्थापना, सहकारी संस्था कायदा पारित झालेला होता, कुळ कायदा पारित आणि भूमी सुधारणा कायदा. तर यामध्ये जर बघितलं तर पहिलं आणि दुसरं हे कर्झनच्या काळात झालेलं आहे, पण कुळ कायदा हा कर्झनच्या काळात पारित झालेला नाही आहे. आणि त्याचबरोबरीने जो भूमी सुधारणा कायदा आहे तो पण कर्झनच्या काळात पारित झालेला नाही आहे. तर कर्झनच्या काळात काय झालेलं आहे तर शेतकी आणि कृषी संस्था जी तर त्याचा जो आयोग होता तो आयोग स्थापन झाला होता कर्झनच्या काळामध्ये, तो 1901मध्ये. त्यानंतर सहकारी संस्था जर आपण बघितलं तर 1904ला तो स्थापन झाली होती सहकारी पतसंस्था. तर तो कायदा झाला होता 1904मध्ये, कर्झनच्याच काळामध्ये झाला होता. त्याचबरोबरीने जर आपण भूमी सुधारण्याच्या बाबतीत जर बघितलं तर पंजाब भूमी सुधारणा कायदा जो झाला होता 1900मध्ये तर तो पण कर्झनच्या काळात झाला होता. त्याचबरोबरीने रॉयल नेव्हीची जी स्थापना झाली होती 1901मध्ये ती पण कर्झनच्या काळात झालेली होती. त्यानंतर अजून एक कायदा होता प्राचीन स्मारक संरक्षण कायदा याची स्थापना झालेली होती 1904मध्ये. तर बघा आपल्या आणि अजून एक बघूयात 1905मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झालेली होती, रेल्वे बोर्ड. आणि आत्ताच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलं होतं की सध्या रेल्वे बोर्डच्या ज्या काही पहिल्या महिला
अध्यक्ष होत्या त्या होत्या जया वर्मा सिन्हा. तर त्या होत्या सध्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष, पहिल्या महिला अध्यक्ष. करंटचा क्वेश्चन आहे हा. त्यांच्या जागेवर कोण आलेले आता? सतीश कुमार. ठीक आहे, यांची वर्णी लागलेली 1 सप्टेंबर 2024 पासून ते कार्यभार सांभाळणार आहे. म्हणजे मग त्याच रेल्वे बोर्डची स्थापना कधी झालेली आहे? 1905 मध्ये, कर्जनच्या काळामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ती लिंक लावता आली पाहिजे करंटसोबत इतिहासाची. ते आपल्या उत्तर काय असणार आहे? अ आणि ब बरोबर. अ आणि ब हे कुठे दिसते आपल्याला? 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते. ठीक आहे, म्हणजे पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रश्न कसे येऊ शकतात की लॉर्ड कर्झनच्या काळामधले ह्या बाकीच्या जे काही घटना आहेत, झालेले कामं आहेत, तर ते तुम्हाला तिथे विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. येऊन गेलेले क्वेश्चन आहेत त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी असते. 17 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. दादाभाई नौरोजी यांच्या संदर्भात काही सत्यविधान आपल्याला सांगायचे आहेत. हाऊस ऑफ कॉमनचे ते पहिले भारतीय सदस्य होते. त्यांनी 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1910 मध्ये ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य होते आणि बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. तर बघा इथे तुम्हाला त्याचा सोर्स भेटतो आहे समाधान महाजनच्या पुस्तकामधला, आणि एकाच पेजवरून हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. बघा 1886, 1893, 1906 साली ते काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर 1886चं जे अधिवेशन होतं तर ते कुठं झालेलं होतं? दुसरं अधिवेशन होते हे कलकत्त्यामध्ये झालेलं होतं. 1893चं जे अधिवेशन होतं ते लाहोरला झालेलं होतं आणि 1906चं जे अधिवेशन आहे ते कलकत्त्याला झालेलं होतं. ठीक आहे, असे 3 अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिलेले आहेत दादाभाई नौरोजी. त्यानंतर इथं दिसते तुम्हाला बघा बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये 1852ची जी संस्था होती त्याच्यामध्ये पण त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आणि ते हाऊस ऑफ कॉमनचे काय होते? सदस्य होते. बघा इथे दिसते तुम्हाला उदारमतवादी पक्षातर्फे ते हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य बनलेले होते. ठीक आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला महाजन सरांच्या पुस्तकामध्ये भेटते. त्याच्यामुळे हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होतो. तर आपलं इथं उत्तर काय असणार आहे बघा? 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर. तर हे जे होतं केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य, तर हे नसणार आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए, बी आणि डी. 3 नंबर आपले इथे उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या बाबतीत कोणते विधानं खरं आहेत? तर आपण प्रीमध्ये पण बघितलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर. तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय केलं होतं? टिळकांना काय म्हणलं होतं? भारतीय असंतोषाचे जनक. ठीक आहे, तर सिंपल उत्तर याचं फक्त ब. बाकीचे ऑप्शन पण वाचायची तुम्हाला ते गरज पडणार नाही. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. तिथे 2 वाक्य दिलेले आहेत, आपल्याला सांगायचे बरोबर कोणते आहेत. प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हे बंगालचे नवाब बनले आणि मीर जाफरने आपला राज्यकारभार हा मुर्शिदाबादवरून पाहू लागले होते. तर बघा याचा एक सिक्वेन्स आहे, तो तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा एकही प्रश्न याच्यामध्ये चुकणार नाही आहे. तर बघूयात तो सिक्वेन्स काय. प्लासीची लढाई कधी झाली होती? तर ती तारीख आपल्याला फार महत्त्वाची, त्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात आणि विचारले पण जाऊ शकतात. 23 जून 1757. ही तारीख फार महत्त्वाची, 1757. त्यानंतरच्या काळामध्ये प्लासीची लढाई जिंकल्याच्या नंतर इंग्रजांनी काय केलं? मीर जाफर याला नवाब बनवलं. मीर जाफर तर किती कालावधीसाठी होते ते? 1757 ते 60 या कालावधीमध्ये मीर जाफर हे नवाब होते. त्यानंतर त्यांना काढून टाकलं, त्यांच्या जागेवर कोण आले? मीर कासिम. ते होते 3 वर्ष समजा, 1760 ते 63. त्यानंतरच्या परत काळामध्ये काय झालं? मीर कासिमला काढून टाकून परत मीर जाफर हे नवाब पदावर आले. मीर जाफर. ठीक आहे, त्यानंतरच्या काळामध्ये मग बक्सरचं युद्ध झालं. बक्सरच्या युद्धाची तारीख पण महत्त्वाची आहे आपल्यासाठी, 12 ऑक्टोबर 1764. ठीक आहे, आता यामध्ये जर बघितलं आपण तर शासक जर बघितलं आपण तर मीर कासिम होते. त्यानंतर 2 नंबरला परत मीर जाफरच्या नंतर मीर कासिम आले आणि मग परत मीर जाफर यांना नवाब पदावर बसवलेलं होतं. आता मीर जाफर जेव्हा होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं की मुर्शिदाबादवरूनच त्यांनी राज्यकारभार सांभाळला होता. पण मीर कासिम यांनी काय केलं होतं? मुर्शिदाबादवरून त्यांचा जो काही त्यांची जी काही राजधानी होती ती कुठे हलवली होती? मुंगेरला हलवली होती.
मुंगेर या ठिकाणी हलवलेली होती. म्हणजे मुंगेरला राजधानी हलवणारा कोण होता, तर मीर कासिम होता. पण जाफर जे होते, मीर जाफर, त्यांनी काय केलं होतं, मुर्शिदाबादवरूनच त्यांचा राज्यकारभार हा चालवलेला होता. त्याच्यामुळे जे दुसरं विधान आहे, मीर जाफर यांनी आपला कारभार मुर्शिदाबादवरून चालवला, तर हे विधान बरोबर आहे. आणि पहिलं जे विधान आहे की प्लासीच्या लढाईनंतर, म्हणजे प्लासीच्या लढाईनंतर कोण बसलं होतं गादीवर, मीर जाफर बसले होते. त्याच्यामुळे 1 नंबरचं पण विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आपलं काय असणार आहे, अ आणि ब बरोबर आहे. ठीक आहे, अ आणि ब बरोबर, दोन्ही विधाने इथे बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे हा जो सिक्वेन्स आहे, प्लासीची लढाई, त्यानंतर मीर जाफर, त्यानंतर मीर कासिम, मग परत मीर जाफर आले आणि त्याच्यानंतर बक्सरचं युद्ध झालं. आणि तो जो काही टाईमलाईन आहे 1757, त्यानंतर बक्सरचं युद्ध झालं होतं 1764 तर ही जी सगळी टाईमलाईन आहे, ही जर तुम्ही चांगली लक्षात ठेवली तर तुम्हाला प्रीमध्ये पण याचा फायदा होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न जो आहे, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिखित आनंदमठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता. तर आपण आधीच्या प्रश्नामध्ये पण बघितलं होतं बंकिमचंद्र चॅटर्जीबद्दल, की त्यांनी जे बंगदर्शन आहे, तर बंगदर्शन वर्तमानपत्राचे संपादक ते होते. तर त्यांच्या अनुषंगाने हा दुसरा प्रश्न आलेला आहे. तर बघूयात आपण, आनंदमठामध्ये कोणत्या उठावाचा समाविष्ट होता, तर तो होता संन्याशांचा उठाव. ठीक आहे, हे पण तुमच्या वाचण्यात आलेलं असणार आहे की संन्याशांचा उठाव हा आनंदमठ कादंबरीमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता. तर 4 नंबर याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वर्तमानपत्राने त्यावेळेचा बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या सर्वसामान्य धोरणावर टीका केली होती? त्यावेळी कोणतं वर्तमानपत्र होतं, ते सगळ्यांना माहिती असणार आहे, द बंगाल गॅझेट. कारण की बंगाल गॅझेट जर बघितलं तर सर्वप्रथम प्रकाशित झालेलं वर्तमानपत्र आहे भारतातलं 1780 1780 प्रकाशित झालेलं. कोणी केलं होतं ते प्रकाशित? जेम्स ऑगस्टस हिकी. जेम्स ऑगस्टस हिकी यांचं ते होतं. त्यानंतरच्या काळामध्ये मग हे वर्तमानपत्र बंद पाडण्यात आलं होतं, वॉरेन हेस्टिंगनेच ते बंद केलेलं होतं. कलकत्तामधून हे काय होत होतं, प्रकाशित होत होतं, द बंगाल गॅझेट. या बंगाल गॅझेटने काय केलं होतं, वॉरेन हेस्टिंगच्या सगळ्या धोरणांवर काय केली होती, टीका केलेली होती. 3 नंबर आपले इथे उत्तर असणार आहे. हा पण इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. त्यानंतर आहे, ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स यांनी कोणाच्या काळामध्ये भारतात आलेला होता? तर याचं उत्तर जर बघितलं तर जहांगीर असणार आहे. 2 नंबर याचं उत्तर असणार आहे. हा पण इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे, 1 लाइनर क्वेश्चन आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच एक्सप्लेनेशनची गरज आहे, तिथं आपण बरोबर एक्सप्लेनेशन देतो आहे. पण जे काही इझी क्वेश्चन आहेत त्यासाठी काही एक्सप्लेनेशनची गरज मला वाटत नाही. पुढचा क्वेश्चन जो आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? तर यापूर्वी आपण क्रांतिकारक चळवळीमध्ये बघितली होती ही संस्था. त्याला आपण काय म्हणलं होतं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. याची स्थापना झाली होती 1928ला. कुठे झाली होती? दिल्लीला. याच्या स्थापनेमध्ये कोण कोण होतं? चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सन्याल, सूर्य सेन आणि भगतसिंग. हां, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं भगतसिंग. ठीक आहे, तर चंद्रशेखर आझाद जर आपण बघितले तर ते HRAच्या संबंधित होते, हिंदुस्तान रिपब्लिक आर्मीच्या संबंधात होते. पण हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा विचार जर आला तर त्याच्यासाठी आपलं उत्तर असणार आहे भगतसिंग. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीविषयी माहिती कोणत्या प्रवाशाने लिहून ठेवलेली होती? याचं उत्तर असणार आहे ह्युएनसाँग. ठीक आहे, ह्युएनसाँग हे जे होते चीनी प्रवास वर्णन लिहिणारे हे प्रवासी होते. तर हे आले होते हर्षवर्धनच्या काळात आलेले होते ह्युएनसाँग. फाह्यान बघितलं आपण तर फाह्यान आले होते चंद्रगुप्त दुसऱ्या यांच्या काळामध्ये, चंद्रगुप्त दुसरा. ठीक आहे, अल्बेरुने असणार नाही आहे, टॉलीमी पण असणार नाही. तर चालुक्याच्या राजवटीत कोण आलेले होते महाराष्ट्रात? ह्युएनसाँग. त्यानंतर पुढे आहे नाटक आणि लेखक दिलेले आहेत. हा प्रश्न मला थोडा डिफिकल्ट वाटतो कारण की याचे सोर्सेस शक्यतो जास्त सापडत नाही. तर याचं आपण उत्तर जर बघितलं तर याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. ठीक आहे, दैवसेनी या नाटकाचे लेखक होते बजाबा रामचंद्र प्रधान. इंदिरा या नाटकाचे लेखक होते कीर्तिकर. त्यानंतर कुसुमांजलीचे लेखक होते V.मो. महाजनी. आणि राजा शिवाजी याचे लेखक होते कुंटे. ठीक आहे, अशा पद्धतीने याचा 2 नंबर उत्तर असणार आहे. मला हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन वाटला
त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ग्रंथ आणि लेखक, हा पण थोडा डिफिकल्ट आहे, याचा पण थोडे सोर्सेस आपल्याला भेटत नाही. म्हणजे हे दोन क्वेश्चन जर आपण सोडले तर बऱ्यापैकी बाकीचे प्रश्न तुम्ही हे अटेम्प्ट करू शकता. तर याचं पण उत्तर आपण डायरेक्टली देऊन टाकू. 26 नंबरचं उत्तर असणार आहे 4 नंबर, म्हणजेच त्र्यंबक नारायण अत्रे यांचा ग्रंथ होता गावगाडा. तर 1-2 जर तुम्हाला येत असेल याच्यातले पुस्तकं किंवा लेखक तर तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला हे सगळे पुस्तकं पाठ करणं हे थोडं डिफिकल्ट टास्क असू शकतो. केशव मेश्राम यांचं उत्तर असणार आहे पोखरण. बाबूराव बागुल अघोरी नावाचं पुस्तक हे फेमस आहे. बघा इथे तुम्ही 2 पुस्तकं फेमस आहेत ते त्याच्यावरून तुम्ही लॉजिक लावू शकता, गावगाडा आणि अघोरी. आणि भास्कर चंदनशिव यांचं पुस्तक होतं बिरड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर असणार आहे. तर बघा अशा पद्धतीचे जे 2-3 क्वेश्चन असतात ते खरंच डिफिकल्ट असतात. जर तुम्हाला खरंच माहिती असेल तर तुम्ही उत्तर द्या, नाही तर तुम्ही सरळ तुम्ही स्किप करू शकता. चला पुढचे प्रश्न आहेत. हा जो मी मागं बोललो होतो तुम्हाला क्रांतिकारक चळवळीच्या वेळेस गुप्त संघटना, तर गुप्त संघटनेवर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळा प्रश्न विचारले आहेत, त्याच्यामुळे हा पण प्रश्न आपला इझी कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. तर बघा आपण इथे बघूयात नागपूर जर आपण बघितलं तर श्रीधर परांजपे हे तिथे क्रांतिकारक नेते होते गुप्त संघटनेचे. यवतमाळ जर आपण बघितलं तर आबासाहेब खानखोजे हे त्याचं उत्तर असणार आहे. अमरावतीमध्ये जर बघितलं तर दादासाहेब खापर्डे. आणि बेळगावला बघितलं तर गंगाधर देशपांडे. भरपूर वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशनची गरज आपल्याला पडणार नाही आहे. 3 नंबर याचं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन, हा प्रश्न आपला 11वीच्या पुस्तकातही कवर होतो. 31 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे लाला लजपत राय हे पहिले अध्यक्ष होते. ते याचबरोबर हे विधान. आणि 1927मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 57 कामगार संघटना संलग्न होत्या. हे पण विधान काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आपलं उत्तर असणार इथे अ आणि ब दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या संदर्भात आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. याच्याकडे आपलं लक्ष असायला हवं की चुकीचं विचारताय की बरोबर विधान विचारताय. तर इथेच भरपूर जणांचं काय होतं आहे, चुका होतात. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जून 1912मध्ये अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक प्रकाशित केले होते. सगळीकडे आपल्याला कीवर्ड महत्त्वाचे असतात. उर्दू साप्ताहिक आहे का, किंवा 1912ला प्रकाशित झालेलं आहे का, कोणाचं आहे, तर हे जे काही कीवर्ड असतात ते महत्त्वाचे असतात. तर अल हिलाल हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे की मौलाना अबुल कलाम आझाद यांचं आहे. त्याच्यामुळे अ नंबरचं विधान हे काय असणार इथे, बरोबर असणार आहे. आणि बघा इथे काय म्हणता येते, अ चूक आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन तर गेलं. ठीक आहे. इथं पण काय म्हणतं आहे अ आणि सी चूक आहे, तर हे पण ऑप्शन गेलं. आता आपले उत्तर काय राहिले, 2 आणि 3 मध्ये द्यायचं आहे आपल्याला. पुढं बघूयात आपण. मोहम्मद अली जिना 1911मध्ये द कॉम्रेड हे इंग्रजी साप्ताहिक प्रकाशित केलं. ठीक आहे. दी कॉम्रेड हे इंग्रजी साप्ताहिक म्हणता येत ते. ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला काय म्हणता येत ते मोहम्मद अली जिना, पण इथे ते नसून इथे काय असायला हवं होतं, मोहम्मद अली जोहर असं असायला हवं होतं. मोहम्मद अली जोहर असं असायला हवं होतं, तर हे उत्तर बरोबर असलं असतं. त्याच्यामुळे ब हे चुकीचं आहे. तर तुम्ही आता मला उत्तर द्या की मोहम्मद अली जिना यांचं कोणते वर्तमानपत्र होते, कोणते वर्तमानपत्र होते, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला द्या. बघूयात कोणाकोणाला याचं उत्तर माहिती आहे की मोहम्मद अली जिना यांचा न्यूजपेपर कोणता होता. तर बी नंबरचं विधान चुकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सन 1912मध्ये जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर केलं. तर हे विधान बरोबर आहे. जमीनदार हे जफर अली खान यांचं होतं, त्यांनी रूपांतर केलं होतं त्याचं दैनिकात. त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे फक्त ब चुकीचं, फक्त ब चुकीचं असणार आहे. तिथं काय असायला हवं होतं, मोहम्मद अली जोहर. ठीक आहे. द कॉम्रेड म्हणजे याच्यातून आपले कीवर्ड काय काय भेटले, अल हिलाल हे साप्ताहिक कळालं, द कॉम्रेड कळालं, जमीनदार कळालं. आणि आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे, मोहम्मद अली जिना यांचं कोणतं वर्तमानपत्र होतं त्याचं तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये देणार. म्हणजे तुमचे असे 4 वर्तमानपत्र हे पाठवून जातील. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. दामोदर चाफेकर आणि डॅश डॅश यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदुलिझम ची स्थापना केली होती. तर बघा इथे जर द्रविड बंधू बघितले तर द्रविड बंधू हे त्यांचे विरोधक होते, त्याच्यामुळे हे उत्तर नसणार आहे.
विनायक सावरकर आणि गणेश सावरकर हे पण त्यांच्या कार्यकाळातले नव्हते, त्याच्यानंतरच्या कार्यकाळामध्ये त्यांचा उदय झालेला होता, त्याच्यामुळे इथे हे 2 व्यक्ती पण नसणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बालकृष्ण चाफेकर. ठीक आहे, म्हणजे असं एलिमिनेशन मेथड वगैरे यूज करून तुम्ही अशा प्रश्नांवर पोहोचू शकतात. त्याच्यामुळे तिथे तुम्ही पेपरमध्ये तुमचं डोकं कशा पद्धतीने वापरतात त्याच्यावर हा प्रश्न सगळा सॉल्व होतो, कशा प्रकारे तुम्ही लॉजिक लावतात. 31 नंबरचा प्रश्न आपण बघतोय. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विधान आपल्याला विचारलेले आहे. 1950 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते. तर हे जर बघितलं तर जर तुम्ही पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल वाचलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की हे बरोबर विधान आहे. त्यानंतर बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1938मधील विदर्भ मध्य प्रांत ब्राह्मणेतर परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले होते. आणि 1955 साली भारत कृषक समाजचे अध्यक्ष होते. तर तुम्हाला कन्फर्म काय काय माहिती आहे याच्यामध्ये, की 4 नंबरचं विधान आणि 1 नंबरचं विधान हे कन्फर्म माहिती आहे. ठीक आहे, पण आता आपल्याला 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये उत्तर द्यायचं आहे. तर यामध्ये जर बघितलं तर बॅकवर्ड क्लासेससाठी त्यांनी भरपूर काम केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत पण ते म्हणजे त्यांच्या जे काही शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्याच्या संबंधात पण त्यांनी काम केलेलं होतं. त्याच्यामुळे आपण तसं लॉजिक लावू शकतो. त्याच्यामुळे 2ला पण आपण बरोबर निवू शकतो. पण इथं जर बघितलं तर ब्राह्मणेतर परिषदेचे ते अध्यक्ष होते का 1938चे, तर नव्हते. त्याच्यामुळे आपलं 3 नंबर उत्तर असणार आहे. हे काय आपलं चुकीचं विधान असणार आहे. पुढे जाऊयात. बाळशास्त्री जांभेकर बाबत आपल्याला योग्य विधान सांगायचं आहे. एल्फिस्टन महाविद्यालयातील ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. एल्फिस्टनमधले पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर नीतिकथा सारसंग्रह हे त्यांनी लेखन केलेलं होतं, हे पण बरोबर आहे. न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांनी इंदू प्रकाशातील एका लेखांमध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केलेला होता, राजकीय ऋषी म्हणून. आणि 1840मध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे ते सदस्य म्हणून निवडले गेलेले होते. तर हे चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे ते जॉग्राफिकलचा अभ्यास न करता ते इतिहास संशोधक होते. इतिहास संशोधक होते. त्यामुळे त्यावरून पण तुम्ही लॉजिक लावू शकतात की रॉयल जिओग्राफिकल सोसायटीचे कसं काय ते अध्यक्ष सदस्य असू शकतात. त्यामुळे जे काही डी नंबरचं विधान ते इथं चुकीचं ठरतं आहे. इतिहास संशोधक ते होते. त्यानंतर ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते एल्फिस्टनमध्ये. नीतिकथा आणि सारसंग्रह ही ते त्याचे साहित्याचे लेखन त्यांनी केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जे पाठ्यपुस्तकाची जी निर्मिती करण्याचा विषय आला होता त्यावेळेस पण त्यांनी भरपूर मोलाचं काम केलेलं आहे. मुंबई इलाख्यातील शाळांचे जे इन्स्पेक्टर होते म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे आपले उत्तर काय असणार आहे, ए, बी आणि सी. ए, बी, सी बरोबर आहे आणि ड चुकीचं असणार आहे. ठीक आहे, 1 नंबर आपलं इथं उत्तर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण. संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी 1917मध्ये लोकशिक्षण या मासिकात, लोकशिक्षण हे आपला कीवर्ड आहे, लोकशिक्षण या मासिकात दिबंगलेला महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला होता. तर हा पण इझी क्वेश्चन आहे. आपलं 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे इतिहासाचं जुनं पुस्तक त्याच्यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. याचं उत्तर असणार आहे विठ्ठल वामन ताम्हणकर. ठीक आहे, 3 नंबर याचं उत्तर असणार आहे. दिबंगलेला महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला होता, ताम्हणकर यांनी. तर याच्यात अनुषंगाने असे प्रश्न येतात की जो काही महाराष्ट्राचा पहिला नकाशा, संयुक्त महाराष्ट्राचा पहिला नकाशा कोणी प्रकाशित केला होता, कोणी प्रकाशित केला होता, याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. आतापर्यंत आपण 3 क्वेश्चन विचारलेले, तर जे खरंच सिरियसली व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी खरंच कॉमेंट सेक्शनमध्ये या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले पाहिजे, जेणेकरून तुमचाच अभ्यास होणार आहे, त्याच्यामुळे तुमचाच फायदा असणार आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आलेला होता? प्रथम प्रवेश भारतीय परिषद कायदा 1861, 1892, 1909 आणि भारत सरकार कायदा 1919. त्याचं उत्तर असणार आहे 1 नंबर. कारण की 1861मध्ये सर्वप्रथम भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये किंवा त्या केंद्रीय जे काही
कायदेमंडळ होतं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं. पुढील वाक्य डॅश संबंधी आहे. पहिलं वाक्य आहे, तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता, तो लातूरचा वकील होता, तो इत्तिहादूचा सभासद होता आणि इत्तिहादूचे सभासद रजाकार म्हणून ओळखले जात. ठीक आहे. तर आता इथं जर आपण बघितलं तर रजाकारावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे याचं उत्तर काय असणार आहे, कासिम रजवी. ठीक आहे. तर 2-3 विधानावरून तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं. एक तर पहिलं विधान आणि डी नंबरचं विधान. तर कासिम रजवी हे त्याचं उत्तर असणार आहे. हैदराबाद पोलीस ॲक्शनसाठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी तयार केलेली होती. तर हा पण आपल्या वाचण्यात आलेलं असतं की आपण जे ऑपरेशन पोलो वाचतो त्याच्यामध्ये आपले 2-3 कीवर्ड आपण वाचत असतो की ऑपरेशन पोलो कधी झालं होतं, कुठं झालं होतं, त्यावेळेसचे हैदराबादचा निजाम कोण होता, त्यानंतरच्या काळामध्ये जे काही नेतृत्व केलं होतं ते कोणत्या भारतीय अधिकाऱ्यांनी केलं होतं, ही योजना कोणी आखली होती. तर याबद्दल आपण माहिती वाचलेली असतेच. त्याच्यामुळे हा आपल्या अभ्यासाचाच पार्ट असणार आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं जनरल गोगार्ड. ठीक आहे. तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की जनरल जयंत चौधरी, ठीक आहे, आणि लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग हे कशाच्या रिलेटेड होते. इथं आपलं उत्तर काय असणार आहे, जनरल गोगार्ड यांनी काय केलं होतं, योजना तयार केलेली होती. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता. ठीक आहे. सरळ सिंपल 1 लाइनर क्वेश्चन आहे आणि भरपूर वेळा आपण तो वाचलेला पण आहे, आलेला पण आहे. तर नारायण पवार, ठीक आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. नारायण पंढरीनाथ पवार यांनी काय केलं होतं, निजामावर बॉम्ब टाकलेला होता. पुढे बघा, संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असं कोणी सुचवले होते. ऑप्शन आहे य. कृ. खाडिलकर, प्रभाकर पाध्ये, भावी वरेरकर आणि पा. गाडगीळ. तर हा प्रश्न मी समजतो की थोडा डिफिकल्ट आहे, कारण की तुम्हाला नक्की ती व्यक्ती आठवणं हे फार इथे महत्त्वाचं असतं. तर आपण आधी 2 क्वेश्चन स्किप केलेले होते, त्याचसोबत तुम्ही हा 3रा क्वेश्चनही स्किप करू शकता. याचं उत्तर असणार आहे य. कृ. खाडिलकर. ठीक आहे. 1 लाइनर क्वेश्चन असल्यामुळे थोड्या याच्यामध्ये रिस्क घेण्याची शक्यता कमी असते. पुढे जाऊयात आपण. माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार हे डॅशचे संस्थापक होते. ऑप्शन आहे फलटण संस्थान प्रजा परिषद, कोल्हापूर प्रजा परिषद, दक्षिणी विभागीय परिषद आणि जत संस्थान प्रजा परिषद. याचं उत्तर असणार आहे कोल्हापूर प्रजा परिषद. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला यायला हवं. पुढे आहे डॅश या राष्ट्रीय स्त्री संघाचे अध्यक्ष होतात. तर असे जे काही महिलांच्या बाबतीतले संघटना आहेत त्याच्यावर नेहमी प्रश्न येत असतात. तर राष्ट्रीय स्त्री संघ, तर याच्या अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. ठीक आहे. 1 लाइनर क्वेश्चन आहे आणि महिलांच्या संघटना ह्या तुम्ही फॅक्च्युअल डेटामध्ये तुम्ही करतच असतात. त्याच्यामुळे त्या फॅक्च्युअल डेटा तुम्ही पाठ ठेवायचा, तुमचे असे प्रश्न कधीच चुकणार नाहीत. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या बाबतीत कोणते विधान चुकीचं आहे. ठीक आहे. पहिलं विधान आपण बघू. विचार लहरी हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. तर विचार लहरी सुरू न करता त्यांनी काय केलं होतं, निबंधमाला हे सुरू केलेलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं चुकीचं पहिलंच विधान आहे. ठीक आहे. यांचं काय होतं, निबंधमाला होतं. निबंधमाला 1874 मध्ये. ठीक आहे. आणि फुले व लोकहितवादी यांच्यावर त्यांनी टीका केलेली होती याच्या माध्यमातून. आणि बघा आता विचार लहरी कोणाचं होतं मग, तर बघूयात आपण. विचार लहरी जे होतं, विचार लहरी हे 1852चं आहे आणि ते होतं कृष्णशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर. बघा इथे तुम्हाला आयोगाचा माइंडसेट कळत असेल की आयोगाने काय केलं, पहिलंच ऑप्शन असं टाकलं की ज्याच्यामध्ये विद्यार्थी हे कन्फ्यूज झाले पाहिजे. इथं काय दिलेलं आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि विचार लहरी कोणाचा आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे. ठीक आहे. कृष्णशास्त्री आणि विष्णू शास्त्री. त्याच्यामुळे मुलांना थोडं कन्फ्यूज करण्यासाठी ते पहिलंच ऑप्शन दिलेलं होतं. त्याच्यामुळे आयोगाचा भर जो असतो तो मुलं मॅक्झिमम कुठे चुकले पाहिजे तर त्याच्यावर जास्त भर असतो. तर तो माइंडसेट तुम्ही इथे लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे 1 नंबर जर चुकीचं असेल तर लगेच तुम्हाला माहिती होऊन जातं, बाकीचं वाचायची पण तुम्हाला गरज पडत नाही. पण आपण आपल्या इन्फॉर्मेशनसाठी बाकीचे विधानं वाचून घेऊयात. 1868 मध्ये शालापत्रक या सरकारी मासिकाचे संपादन त्यांनी केलं. यस, बरोबर आहे. 1878 साली चित्रशाळा त्यांनी सुरू केली आणि त्यांनी आर्यभूषण छापखान्यातून केसरी आणि मराठा
या वर्तमानपत्राचे अंक प्रकाशित केले. याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन काय भेटली की केसरी आणि मराठा जे वर्तमानपत्र होते ते आर्यभूषण छापखान्यामध्ये छापले जात होते. त्यानंतर चित्रशाळा कोणाचं आहे तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं आहे. शालापत्रक चे संपादक कोणी केलं होतं तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी केलं होतं. म्हणजे मेन्सच्या PYQ ॲनालिसिसवरून तुम्हाला भरपूर डेटा भेटत असतो आणि तो डेटा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कलेक्ट करणं हे तुमचं काय झालं अभ्यासाचा भाग झाला. आणि त्याचेच असेच प्रकारचे जे प्रश्न आहेत आणि असेच जे ऑप्शन असतात बाकीचे यापासूनच मग पुढचे प्रश्न हे फॉर्म होत असतात आणि मग त्याचा तुम्हाला पुढे फायदा होऊ शकतो. यालाच आपण काय म्हणतो PYQ ॲनालिसिस. जे विद्यार्थी मित्र मला विचारतात की सर नेमकं PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं ते अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. तुमचं बुक समोर ठेवायचं, सिलेबसची कॉपी समोर ठेवायची आणि अशा पद्धतीने जे ऑप्शन असतात त्याचा तुम्ही डिटेल अभ्यास करायचा जेणेकरून तुम्हाला तो प्रीला पण फायदा करून देणार आणि मेन्सला पण फायदा करून देणार. पुढचा जो प्रश्न आहे तो आयोगाचा फेवरेट क्वेश्चन की कालानुक्रम सांगा. ठीक आहे, तर कालानुक्रम आपल्याला विचारलेला आहे. तर बघूया त्याचं उत्तर काय असणार आहे. 42 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय. अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली. वासुदेव बळवंत फडके यांचा तुरुंगात मृत्यू झाला. चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला करण्यात आला आणि युगांतर हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं. याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. म्हणजेच जे B नंबरचं विधान आहे ते पहिली घटना घडलेली होती. त्यानंतर युगांतर वर्तमानपत्र, त्यानंतर अनंत कान्हेरे यांना शिक्षा जॅक्सनचा खून केला होता आपण बघितलं होतं आधीच वर. 4 नंबरला असणार आहे चितगाव पोलीस कचेरीवर हल्ला. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता हा. पण टाईमलाईनवरचे सगळे क्वेश्चन हे इझी प्रकारचेच असतात त्याच्यामुळे तुम्हाला ती टाईमलाईन असते ती चांगल्या प्रकारे तुम्ही करून ठेवली पाहिजे. 1919च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार मध्यवर्ती सरकारकडे पुढीलपैकी कोणती कामे होती. पहिलं संरक्षण. यस, बरोबर असणार आहे कारण की मध्यवर्ती सरकारकडे संरक्षण असायलाच हवं. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं तर असणार आहे संरक्षण. पोस्ट आणि तार ही पण एक महत्त्वाची कामं होते तर ते पण कोण घेणार आहे ते मध्यवर्ती सरकारच घेणार आहे. नंतर न्याय आणि तुरुंग प्रशासन आणि दुष्काळ निवारण हे 2 कामं हे मध्यवर्ती सरकारकडे नव्हती. म्हणजे अ आणि ब इथं असायला हवं. आता पण जर आपण बघितलं तर हे राज्य विषयामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे भारतीय विद्यापीठ कायदा 1904 जो की कर्जनच्या काळात झालेला होता. तर त्याच्यातल्या तरतुदी सांगायच्या त्या असत्य सांगायचं आहे, असत्य विधान आपल्याला सांगायचं आहे. विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत ते सरकारकडून नियुक्त केले जातील. हे विधान काय आहे? बरोबर आहे, सरकारकडून नियुक्त केले जातील. विद्यापीठातील सदस्यांची नियुक्ती सरकारकडून केली जातील. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, पुढं सभासदांचा कालावधी हा 5 वर्षाचा राहील हे चुकीचं आहे. आणि सिनेटने केलेला ठराव व निर्णय सरकार स्वीकारेल असं नाही आहे, सरकारवर ते बंधनकारक नाही आहे. म्हणजे C नंबर पण चुकला आणि D नंबर पण चुकला. आपलं उत्तर असणार आहे 3 नंबर. त्यानंतर पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले. वर्णनावरचा प्रश्न, जोड्या लावाचा प्रश्न आणि कालानुक्रमांचा प्रश्न हे 3 फेवरेट टाईप्स आहेत आयोगाचे इतिहासाच्या बाबतीत. ठीक आहे, तर आपण बघूयात वर्णन कोणाचं केलेलं आहे. ब्रिटिशांच्या विरुद्ध बीड येथील कटाचे ते प्राण होते. त्यांनी वेगवेगळी नावे घेतली होती जसं की रावसाहेब पेशवे, गणेश केशव लिमये, बळवंत जगदंब इत्यादी. ते ठिकठिकाणी फिरत काठेवाड, राजपुताना, सुरत, पुणे, मुंबई, राजकोट इत्यादी ठिकाणी दादासाहेब खापर्डे आणि टिळक त्यांना ओळखत होते. तर असे व्यक्ती कोण आहेत? ठीक आहे, तर जर तुम्ही ह्याचं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल की सदाशिव नीलकंठ जोशी हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके असणार आहे याचं उत्तर नाही. त्यानंतर वीर वामनराव जोशी आणि बापू गोखले. ठीक आहे, तर असे प्रश्न जे आहेत ते तुम्ही परीक्षेमध्ये जर तुम्हाला लवकर सुचलं, लॉजिक लावता आलं तर तुम्ही उत्तर द्या. नाही तर हाही क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकतात. म्हणजे आतापर्यंत आपण 4 किंवा 5 क्वेश्चन स्किप केलेले आहेत फक्त. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात. सन 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये संघराज्याची घटना बनवण्याचा व दुरुस्तीचा अधिकार कोणाला देण्यात आला होता? 1935च्या याच्यामध्ये तर ब्रिटिश सरकारला देण्यात आलेला होता. ठीक आहे, गव्हर्नर जनरल नाही, केंद्रीय कायदेमंडळ नाही आणि गव्हर्नर जनरलचे कार्यकारी मंडळ पण नाही. घटना बनवण्याचा आणि दुरुस्तीचा अधिकार ब्रिटिश सरकारला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे तो भारत मंत्री वगैरे त्यांची पोस्टिंग तिथे होती. 1945मध्ये सिमला परिषदेसंदर्भात कोणते विधान चुकीचे? ठीक आहे, चुकीचे जे विधान आहे त्याच्यावर आपलं लक्ष असायला हवं. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना आझाद हे सहभागी झाले होते का? यस, हे माहिती आहे आपल्याला की मौलाना आझाद तिथे समाविष्ट झालेले होते. हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून पंडित मदन मोहन मालवीय सहभागी झाले होते तर नाही,
त्यावेळेस त्यांचा नव्हता समावेश तिथे. सदर परिषदेत वेवेल योजनेवर चर्चा झाली होती का? तर यस, बरोबर आहे, वेवेल योजनेवर चर्चा झालेली होती. आणि मुस्लिम लीगचे जे प्रतिनिधी होते ते मोहम्मद अली जिना होते, हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे 100% आपल्याला ए आणि ड नंबरचं विधान तर आपल्याला माहिती आहे 100% ते बरोबर आहे. इथं म्हणताय ड चुकीचं आहे, इथं म्हणताय ड चुकीचं आहे, इथं म्हणताय ड चुकीचं आहे, लगेच आपलं उत्तर येऊन जातं 2 नंबर आपलं उत्तर असणार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बी नंबरचं आणि सी नंबरचं विधान माहिती जरी नसलं तरी चालतं, तुम्हाला फक्त ड नंबरचं विधान माहिती पाहिजे की मुस्लिम लीगकडून या सिमला परिषदेसाठी कोण गेलेलं होतं, तर मोहम्मद अली जिना गेलेले होते. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुम्ही लॉजिक आणि ट्रिक्स लावू शकतात आणि मग तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. इथं भरपूर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे असं पण काही नाही आहे. ठीक आहे, तुमचा लिमिटेड अभ्यास जरी असला पण तुमचं लॉजिक चांगलं असलं तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतात. पुढे आहे, काश्मीर संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळी डॅश संस्थानाचे पंतप्रधान होते. एक म्हणजे सिंपल फॅक्च्युअल प्रश्न आहे की जेव्हा काश्मीरचं विलिनीकरण होत होतं त्यावेळेस पंतप्रधान कोण होते. 1 लाइनर क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त काय म्हणतात त्याला, जास्त डोकं लावायची काही गरज नाही आहे. तुमचा फॅक्च्युअल डेटा झालेला असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतात, नसन झालेला तर तुम्ही स्किप करायचा. सर हाच एक मार्ग त्याच्यावर. तर मेहरचंद महाजन हे त्याचे कोण होते, त्यावेळेचे पंतप्रधान होते काश्मीरचे. येत असेल तर द्या, नाही तर सरळ तुम्ही स्किप करा. त्याच्यामुळे तुम्हाला इथं अभ्यासाची गरज आहे फार, कारण की जितका तुमचा जास्त अभ्यास, जितका तुमचा फॅक्च्युअल डेटा, तरच तुम्ही असे जे काही 1 लाइनर क्वेश्चन असतात ते तुम्ही सॉल्व करू शकतात. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये 1967 साली जाहीर केलेल्या 10 कलमी कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो. तर जो काही 10 कलमी कार्यक्रम होता तो पण 1967चा, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो काही आहे तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. त्यामध्ये बँक आणि विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण होते का? तर यस, होते. आपल्याला माहिती आहे की 1969ला आपण बँकांचे हे केलेले राष्ट्रीयकरण केलेले, नॅशनलायझेशन केलेले 1969ला, म्हणजे 1967ला तो 10 कलमी कार्यक्रमामध्ये त्याचा समाविष्ट झालेला असणार आहे. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर म्हणजे पहिला ऑप्शन असणार आहे. परराष्ट्र व्यापारावर सरकारचे नियंत्रण, तर हे पण असणार आहे. जमीन सुधारणा कार्यक्रमाचे जलद अंमलबजावणी आणि औद्योगिक मक्तेदारीवर नियंत्रण, MRTP पण ॲक्ट आलेला होता त्या काळामध्ये, त्याच्यामुळे हे सगळे विधान तिथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढे चुकीची जोडी आपल्याला सांगायची. जनवादी महिला आघाडी CPIची आहे. मानुषी महिला चळवळीचे काम करणारे नियतकालिक आहे. अन्वेषा बंगालमधील स्त्रीवादी मुखपत्र आहे. आणि उस्मानिया विद्यापीठ हे पुरोगामी स्त्री संघटनेची स्थापना 1974ला झालेली आहे. तर याचं उत्तर बघितलं तर चुकीचं आहे अन्वेषा. ठीक आहे, तर हा पण प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, कारण की आपल्याला हे सगळ्यांची माहिती असणं फार गरजेचं आहे, तरच आपण अशा पद्धतीचे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. 51 नंबरचा प्रश्न आपण बघतोय, अच्युत बळवंत कोलटकर आणि विष्णू गणेश पिंगळे हे कोण होते. तर यस, हे पण आपल्याला माहिती आहे, भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. तर हे होते महाराष्ट्रातील क्रांतिकारक. ठीक आहे, विष्णू गणेश पिंगळे आपल्याला माहितीच आहे, तर ते त्यांच्यावरून आपण लॉजिक लावू शकतो की ते महाराष्ट्रातील क्रांतिकारक होते. पुढे आहे, कलकत्त्याच्या रस्त्यावर खादी विकत असल्यामुळे बसंती देवी, उर्मिला देवी, सुनीती देवी या डॅश कुटुंबातील स्त्रियांना अटक करण्यात आली होती. तर बघा, याचं उत्तर असणार आहे आपलं CR दास यांच्या कुटुंबातील या स्त्रिया होत्या. ठीक आहे, सुभाषचंद्र बोस नसणार आहे, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय नसणार आहे आणि रवींद्रकुमार टागोर पण नसणार आहे. 1936च्या अखिल भारतीय किसान सभेच्या 1936चं फैजापूर अधिवेशन आपल्याला माहिती आहे. तर फैजपूर अधिवेशनच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे, तर दुसऱ्या अधिवेशनाबद्दल आपल्याला विचारतायत, तर NG रंगा त्याचे अध्यक्ष होते. पुढे आहे, खालीलपैकी कोणते ठरावांचा समावेश 1936च्या फैजपूर अधिवेशनात नव्हता. ठीक आहे, नव्हता म्हणतायत ते. फैजपूर अधिवेशनावर 2 प्रश्न आलेले आहेत. पहिलं, 1935च्या कायद्याला संमती देण्यात आली, तर हे त्याच्यामध्ये होतं का? नव्हतं. शेतकऱ्यांच्या बाबतीत होते हे प्रश्न. त्यानंतर 13 कलमी कार्यक्रमात मंजुरी देण्यात आली, तर हे बरोबर होतं. घटना परिषद बोलवण्याची मागणी करण्यात आली, घटना परिषदेवर भर होता, तर यस होता. सावकारी शोषणाच्या धोरणात निषेध करण्यात आला, तर हे जर बघितलं सावकारी शोषणाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला, हे पण त्याच्यामध्ये नव्हतं. म्हणजे अ आणि ड बरोबर असायला हवं, म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ठरावामध्ये नव्हत्या. तर ठरावामध्ये काय होतं, 13 कलमी कार्यक्रमाला मंजुरी द्यावी, घटना परिषद बोलवण्याची मागणी केली होती. हे 2च त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. पुढे आहे, 1892चा भारतीय परिषद कायदा ब्रिटिश सरकारमधील कोणत्या पक्षाने पारित केला होता. 1892चा परिषद कायदा.
तर ते त्यातल्या त्यात आपल्याला हा प्रश्न कोणता विचारतायत, ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये जे काही सरकार होतं त्याबद्दल आपल्याला विचारतात. आपल्याला माहिती आहे इंग्लंडमध्ये दोनच मोठ्या पार्टी आहेत, एक तर आपल्याला माहिती आहे कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि एक आहे लेबर पार्टी. म्हणजे हे काही 1 नंबर आणि 4 नंबर हे त्याच्यामध्ये नसणारच आहे. आपल्याला फक्त 2 आणि 3 मध्ये विचार करायचा आहे की 1892ला कोण असणार आहे. तर त्यावेळेस होती कन्झर्वेटिव्ह पार्टी. ठीक आहे, तर 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पण तुम्ही 50% येऊ शकतात आणि मग नंतर तुम्ही लॉजिक लावून उत्तरं देता येतं. पुढं आहे पद्मा, जया, विजया, रत्ना ही डॅडॅची भरघोस उत्पन्न देणारी बियाणे आहेत. ठीक आहे, याचं उत्तर जर आपण बघितलं तर ते तांदूळचे या जाती आहेत. पुढे आहे पुढील हिंदू महासभेचे कार्यकर्ते व ते काम करीत असलेले ठिकाण हे आपल्याला सांगायचे. तर न गो अभ्यंकर पुण्यामधून काम करायचे, महादेव शास्त्री दिवेकर सांगली आणि मिरज, शिवराम विष्णू मोडक सातारामधून आणि विष्णू रामराव पाटील तर सोलापूरमधून. तर हा पण प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, येत असेल तर सॉल्व करा, नाही तर स्किप करा. आतापर्यंत आपण 6 ते 7 क्वेश्चन हे स्किप केलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. जून 1930मध्ये नासू हर्डीकर यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थानी सेविका दलाच्या कॅप्टन कोण होत्या? ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे कल्याणी सय्यद. 1930चा प्रश्न आहे हा. नासू हर्डीकर, भरपूर वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे नासू हर्डीकर यांच्यावर. हिंदू महासभेविषयी आपल्याला सत्यविधान सांगायचं. हिंदू महासभेचे 19वे अधिवेशन हे 1 जानेवारी 1938मध्ये कर्णावती येथे पार पडले होते. तर हे बरोबर आहे. त्यानंतर 1949मध्ये डॉक्टर नाभा खरे हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष आपल्याला विचारतात ते पण 1949चे. हा पण थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे की आपण हे जास्त डिटेलमध्ये वाचत नाही पुढं, त्याच्यामुळे त्याचं उत्तर असणार आहे आपलं अ आणि ब सत्य आहे. तर हिंदू महासभेची स्थापना जर बघितली आपण तर 1915मध्ये झालेली आहे. त्यावेळेस होते मदन मोहन मालवीय आणि मग 1933मध्ये ते पॉलिटिकल पार्टीमध्ये याचं कन्व्हर्जन झालेलं होतं हिंदू महासभेचं. ठीक आहे, तर तुम्ही आता इथे सांगा की विनायक सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष कधी झाले होते. म्हणजे मला इथे काय करायचं आहे, तुम्हाला इयर सांगायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये इयर सांगा. विनायक सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष कोणत्या साली झाले होते. चला पुढे आहे कोणत्या कायद्याने हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचे काम गव्हर्नर जनरलकडे आले होते. हाय कमिशनरवर देखरेख ठेवण्याचे काम ते 1935च्या कायद्यानुसार आलेलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो आपण 60 क्वेश्चन हे कवर केलेले आहेत. तर काही क्वेश्चनना खरंच एक्सप्लेनेशनची गरज होती आणि काही क्वेश्चनना खरंच गरज नव्हती, कारण की ते प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेले आहेत आणि 1 लाइनर क्वेश्चन होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पेपर ॲनालिसिसचा भाग कवर केलेला आहे. तर नक्की मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.